सतीला हे समजतं की आपल्या पित्याच्या घरी मोठा यज्ञाचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला माहित नाही. तिला वाटतं कदाचित भगवान भोलेनाथांकडे निरोप आलेला असेल, आपल्याला सांगितलं नसेल. म्हणून ती तसंच ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथ विराजमान झालेले आहेत त्या ठिकाणी भोलेनाथासमोर जाते आणि साष्टांग प्रणिपात, साष्टांग नमस्कार करते. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आणि भोलेनाथाकडे जाऊन सती महादेवाला म्हणते की माझ्या पित्याच्या घरी एवढा मोठा यज्ञ सुरू असताना सर्व देव देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, ऋषी मुनी सर्वजण त्या ठिकाणी जात असताना तुम्हीच या ठिकाणी कसे बसलात? तुम्हाला आपल्या सासरच्या बद्दल, आपल्या आप्तेष्टांबद्दल थोडंही प्रेम नाही का? तुम्हीच तर सांगता की मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांना पुन्हा पुन्हा भेटलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, जेणेकरून आपलं दुःख वाटून घेणारे मंडळी त्यांच्याशी आपलं जीवनाचं सुख दुःख आपण वाटलं पाहिजे असं तुम्हीच सांगता. आणि आज तुम्हीच या ठिकाणी बसलेले आहात, ध्यानस्थ बसलेले आहात, मुद्रा लावून बसलेले आहात आणि तिकडे माझ्या पित्याच्या घरी मोठा यज्ञ आहे. तर त्यावेळेस शिवजी सतीला म्हणतात की तुझा पिता माझ्याशी वैरभावाने वागतो. त्यांना मागच्या यज्ञातली आठवण असते. शिवजी सांगतात की तुझा पिता माझ्याशी वैरभावाने वागतो, त्याच्या मनात माझ्याविषयी प्रचंड द्वेष आहे आणि त्यामुळे कदाचित त्याने आपल्याला आमंत्रित केलं नसेल. आणि त्यामुळे हा यज्ञ जरी किती मोठा असला, कार्यक्रम किती मोठा असला, पण तिथं जर आपल्याला बोलवलं नसेल तर आपण जाऊ नये. कारण ज्या ठिकाणाहून आपल्याला बोलवण्यात आलं नाही त्या ठिकाणी आपण जाणे म्हणजे स्वतःचा अपमान स्वतः करून घेण्यासारखं आहे. चांगल्या माणसाचं, स्वाभिमानी माणसाचं हे लक्षण आहे की बोलवल्याशिवाय कुठं जात नाही.